नमस्कार. तुम्ही पाहत आहात अन्नदाता शेतकरी न्यूज. मित्रांनो, देशाच्या भविष्याचा नकाशा ठरवणारी जनगणना आता एका नव्या आणि डिजिटल रूपात आपल्या समोर येत आहे. तब्बल 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर केंद्र सरकारने 2026च्या जनगणनेसाठी कंबर कसली असून याचे नियम आणि स्वरूप पाहून तुम्हीही थक्क व्हाल. यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे, तर दुसरीकडे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातीनिहाय डेटा गोळा केला जाणार आहे. नेमके काय आहेत नवे 33 प्रश्न आणि सामान्य नागरिकांना घरबसल्या माहिती कशी भरता येईल, जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये. पहिला टप्पा 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान. ऐतिहासिक निर्णय, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातीनिहाय जनगणना. लिव्ह इन जोडपी, दीर्घकाळ एकत्र राहणाऱ्या जोडप्यांना विवाहित मानले जाणार. पूर्णपणे डिजिटल, कागदपत्रांचा वापर बंद, मोबाईल ॲपद्वारे नोंदणी. सेल्फ एन्युमरेशन, नागरिक स्वतः पोर्टलवर माहिती भरू शकणार. सविस्तर बातमी. 1. लिव्ह इन जोडप्यांबाबत धक्कादायक पण महत्त्वाचा निर्णय. यावेळच्या जनगणनेत सामाजिक बदलांची दखल घेण्यात आली आहे. जर एखादे जोडपे दीर्घकाळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असेल आणि त्यांचे नाते कायमस्वरूपी असेल तर त्यांना जनगणनेच्या उद्देशाने विवाहित मानले जाईल. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की सामाजिक वास्तव लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. 2. 33 प्रश्नांची प्रश्नावली आणि पहिला टप्पा. 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात घरसूचीकरण आणि गृहगणना केली जाईल. यामध्ये घराची रचना, उपलब्ध मूलभूत सुविधा आणि कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती अशा 33 प्रश्नांचा समावेश असेल. यासाठी सरकारने विशेष ऑनलाईन पोर्टल देखील सुरू केले असून तिथे तुम्ही स्वतःची माहिती सेल्फ एन्युमरेशन नोंदवू शकता. 3. ऐतिहासिक जातीनिहाय जनगणना. 1931 नंतर पहिल्यांदाच भारत सरकार अधिकृतपणे जातींचा डेटा गोळा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे आरक्षणाचे धोरण आणि सरकारी योजनांच्या अंमलबजावणीला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. 4. हायटेक आणि पेपरलेस जनगणना. यावेळची जनगणना पूर्णपणे हायटेक असेल. सुमारे 3 लाख कर्मचारी अँड्रॉइड आणि iOS ॲपच्या माध्यमातून घरोघरी जाऊन रिअल टाईम डेटा अपलोड करतील. यामुळे माहिती अचूक राहील आणि वेळही वाचेल. शेवट. तर शेतकरी मित्रांनो आणि प्रेक्षकांनो, ही जनगणना केवळ आकडेवारी नसून तुमच्या आमच्या हक्कांच्या योजनांची पायाभरणी आहे. त्यामुळे जेव्हा 1 एप्रिलपासून गणना कर्मचारी तुमच्या दारी येतील तेव्हा अचूक माहिती देऊन सहकार्य करा. तुम्हाला काय वाटते, जातीनिहाय जनगणनेचा फायदा सर्वसामान्यांना होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा अन्नदाता शेतकरी न्यूज. धन्यवाद.